कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नवीन निर्मिती उद्योगात कामगारांचा सहभाग हा कॉन्सेप्ट. आमची जागा तशी चांगल्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये होती. आयुर्वेदिक औषधांच्या तसेच सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीचे अन्न आणि औषध खात्यांचे परवानाही आमच्याकडे होते. त्यासोबत महानगरपालिकेचा अन्न पदार्थ निर्मितीचा परवानाही आमच्याकडे होता. प्रॉडक्टच्या उत्पादनाचे तंत्रज्ञान आम्ही विकसित केले होते. मला अन्न आणि औषध खात्याचे निर्मिती तंत्रज्ञ म्हणून मान्यताही मिळाली होती. एव्हाना आमची कंपनी ही सर्व कर्जातून आता मुक्त झाली होती. याच काळात निर्मिती उद्योगात कामगारांचा सहभाग याविषयी चर्चा चालू होती. मग मीही निर्णय घेतला कामगारांच्या सहभागाचा. अर्थात मला आतापर्यंत आलेला स्वतःचा कारखाना असण्याचे अनुभव त्याला कारणीभूत होता. आता सर्व कारखाना हा कामगारांच्या व्यवस्थापकीय सहभागातून चालू लागला. त्यात कामे आणून देण्यासाठी मी माझे कौशल्य वापरायचो. पण आर्थिकदृष्ट्या नवीन प्रकल्प हा कामगारांच्या सहभागातून सुरू झाला. त्यासाठी एक नवीन कंपनी स्थापित झाली. टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड असे त्याचे नामकरण झाले. 2 जुन्यात जुने आणि त्यातही हुशार अशा 2 व्यक्तींना त्याचे डायरेक्टर्स केले. त्यांना गायडन्स द्यायला मी आणि माझी साथीदार स्मिता पेठे होती. अहमद मिल्सचे पोस्टमन रिफाइंड ग्राउंडनट ऑइल. त्या सुमाराला पोस्टमन रिफाइंड ग्राउंडनट ऑइल बनवणाऱ्या अहमद मिल्स या विख्यात कंपनीची विक्रोळी विभागासाठी वितरक पाहिजे अशी माहिती मला मिळाली आणि कंपनीचे श्री अमरे साहेबांना मी जाऊन भेटलो. त्यांनी त्वरित वितरक म्हणून टार्गेट फार्माला नेमले. दरम्यान त्यांच्या ऑफिसला गेलो असताना श्री शहा आणि श्री सावला या 2 ऑफिसर्सची भेट झाली. तुमको डिस्ट्रीब्यूटर किसने बनाया? आपके जैसा आदमी तो हमें पोस्टमन रिफाइंड ग्राउंडनट ऑइल बनाने को चाहिए. मी थक्क झालो. एक भारतातली नंबर 1 ची कंपनी टार्गेट फार्माला ही ऑफर देत होती. मी पोस्टमनची एजन्सी सोडली आणि पोस्टमन रिफाइंड ग्राउंडनट ऑइल बनवायला सुरुवात केली.
भांडूपच्या एका इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मी 2000 चौरस फुटांचा गाळा भाड्याने घेतला आणि पोस्टमनच्या उत्पादनाला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. मेरिको इंडस्ट्रीज लिमिटेड. मेरिको इंडस्ट्रीज लिमिटेड ची एक जाहिरात टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आली होती. त्यांना खाद्यतेल भरण्यासाठी मॅन्युफॅक्चरर्स हवे होते. स्वीकार, सफोला आणि इतर खाद्यतेल आणि इतर प्रॉडक्टची निर्मिती आणि वितरण करण्याचे काम त्यांच्याकडून होत होते. मी टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने अर्ज पाठवला. जाहिरातीत कंपनीचे नाव दिलेले नव्हते. ते आम्हाला नंतर कळले. काही दिवसांनी मेरिको इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जनरल मॅनेजर श्री माधवन यांनी आमच्या कंपनीला भेट दिली. स्मिता पेठे फॅक्टरीत एकटीच होती. तिने श्री माधवन यांना विचारलेली माहिती दिली. माझ्या निर्मिती उद्योगात कामगारांचा सहभाग याविषयी माहिती स्मिताने त्यांना दिली. त्यांनी योग्य वेळ असेल तेव्हा सांगेन असे स्मिता सांगितले आणि कारखान्याला भेट देणारे अनेक जण असतात असे मानून हा विषय आम्ही बाजूला ठेवला. दरम्यान आम्ही सौंदर्य प्रसाधनाच्या निर्मितीला विक्रोळीला सुरुवात केली. टिप्स अँड टोस कंपनीचा शॅम्पू बनवण्याचे काम आम्हाला मिळाले होते. एक दिवस मेरिको इंडस्ट्रीज लिमिटेड मधून श्री माधवनचा मला फोन आला. उद्या भेटायला येणार काय? श्री माधवननी विचारलं. यावेळी त्यांची कंपनीचे ऑफिस मस्जिदला होते. मी मस्जिदला गेलो. माधवननी मला केबिन मध्ये बोलवलं. त्यांची आणि माझी मीटिंग झाली. त्याने एक परफ्युम्ड हेअर ऑइल बनवायचे होते. त्याआधी त्यांचेच एक मार्केटिंग मॅनेजर श्री आमोदकर मेरिको इंडस्ट्रीज लिमिटेड सोडून जात असल्याची वा गेल्याची चर्चा सर्वत्र चालू होती. श्री हर्ष मरीवाला आणि श्री आमोदकर यांचे मतभेद झाल्याने आमोदकर मेरिको इंडस्ट्रीज लिमिटेड सोडून गेले असे सांगितले जात होते. आमोदकर एक दिवसात सोडून गेले होते किंवा कंपनीनेच त्यांना घालवले होते. हर्ष मरीवाला आणि त्यांचे भाऊबंदही आता वेगळे झाले होते. श्री माधवननी मला काम दिले. नवीन उत्पादनाला आवश्यक अशी मशिनरी टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडनी विकत घ्यायची होती. माझ्या आठवणीप्रमाणे 3 लाख रुपयांची मशिनरी टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडनी विकत घेतली. टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे सौंदर्य प्रसाधन निर्मितीचे उत्पादन परवाने तयार होते. त्यावर शॅम्पू, केशतेल, हेअर ऑइल कॉन्सन्ट्रेट इत्यादी उत्पादनाची निर्मिती होत होती. टिप्स अँड टोस कंपनीने एक शॅम्पू काढला होता. त्याची निर्मिती ही टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड करत होता. टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड स्वतःच्या सौंदर्य प्रसाधने निर्मिती परवान्यावर हेअर अँड केअर या उत्पादनाची परवानगी घेतली. हे उत्पादन त्यावेळी तरी लघुउद्योजकांसाठी राखीव होते. मॅन्युफॅक्चर्ड बाय टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड आणि मार्केटेड बाय मेरिको इंडस्ट्रीज लिमिटेड अशी या प्रॉडक्ट विषयीची अरेंजमेंट होती. हे उत्पादन टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड अन्न आणि औषध प्रशासनाच्या उत्पादन परवान्यावर टार्गेट फार्माचे उत्पादन म्हणून नोंदणीकृत होते. एक्साइजलाही हे उत्पादन टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे हेअर अँड केअर हे स्वतःचे म्हणून नोंदवलेले होते. टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडची अशी धारणा होती, हे उत्पादन आपल्या कंपनीकडून मेरिको इंडस्ट्रीज विकत घेणार आणि बाजारात मार्केटिंग करणार आहे. 3 महिन्यांनी उत्पादन बाजारात लॉन्च केले गेले. त्याची कॉन्फरन्स एका 5 स्टार हॉटेलमध्ये दिली. टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने मी त्याला हजर होतो. ही इज रिप्रेझेंटिंग द मॅन्युफॅक्चरर
टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड. उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या आणि टार्गेट फार्मा लिमिटेडच्या वतीने मी त्याचा स्वीकारही केला. 6 महिने वर्षभर हे सगळे सुरळीतपणे पार पडत होते. या वर्षभराच्या काळात 3 मोठ्या घटना घडल्या. 2-3 महिने झाले असताना सेंट्रल एक्साइजची रेड पडली. पेनुमाका नावाचे असिस्टंट कमिशनर त्यावेळी विक्रोळीला होते. ते स्वतः रेडच्या वेळी हजर होते. यू आर पेइंग एक्साइज ड्युटी ऑन युअर ट्रान्सफर प्राइस टू मेरिको इंडस्ट्रीज. इट शुड बी पेड ऑन मेरिकोज सेलिंग प्राइस. पेनुमाकांनी आम्हाला सांगितले. व्हॉट इज टू बी डन नाउ? मी त्यांना विचारले. स्टॉप द प्रोडक्शन. यू कॅनॉट क्लिअर विदाउट पेइंग फुल ड्युटी. पेनुमाका म्हणाले. आम्ही ती रात्र तशीच काढली. दुसऱ्या दिवशी सेंट्रल एक्साइज ऑफिसला गेलो तेव्हा त्याने टार्गेट फार्माच्या नावाने 10 लाख रुपयाची डिमांड नोटीस टार्गेट फार्मावर बजावली. 10 लाख रुपये भरा आणि मगच प्रोडक्शन चालू करा, पेनुमाकाने सांगितलं. आम्हाला आतापर्यंत मेरिकोने 10,000 रुपये दिले नव्हते. मग आम्ही सेंट्रल एक्साइजला द्यायला 10 लाख रुपये कुठून देणार? मी सी माधवनला भेटलो. त्यांनी एका मोठ्या कन्सल्टंटला फोन लावला. त्याच्या केबिन मधून काहीतरी बोलला. दुसऱ्या दिवशी कन्सल्टंटचे लीगल अधिकारी काळे कोट घालून सेंट्रल एक्साइजच्या कमिशनरला भेटले. त्यांनी मेरिकोचे नाव कुठेच घेतले नव्हते. नाव होते टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड. कारण मॅन्युफॅक्चरर फक्त टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडच होता. ॲडव्होकेटच्या लोकांनी पेपरवर माझ्या सह्या टार्गेट फार्मा लिमिटेडच्या वतीने घेतल्या आणि टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनेच ते सेंट्रल एक्साइज कमिशनर समोर उभे राहिले. त्यांनी काही आर्ग्युमेंट केली. पुढची डेट मिळाली. लीगल टीमचे लोक आमच्या कारखान्यातही न येता बाहेरच्या बाहेर निघून गेले, आम्हाला काहीही किंमत न देता. प्रोडक्शन पुन्हा सुरू झाले. पण यापुढे टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड नावाने दरमहा 5 ते 10 लाख रुपयांच्या डिमांड नोटिसेस यायला लागल्या. महिन्याला जेमतेम 20,000 रुपये कमावून दरमहा लाखोंची लायबिलिटी टार्गेट फार्मा उरावर घेत होता. मी माधवनला दरमहा वेगाने वाढणाऱ्या एक्साइज लायबिलिटी विषयी पुन्हा पुन्हा विचारले. त्याने काहीच हालचाल केली नाही. शेवटी मी मेरिकोचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्ष मोरीवाला यांना भेटलो. त्याने टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड इज ॲज गुड ॲज माय यंगर ब्रदर्स फॅक्टरी, दे आर ऑलवेज विथ यू असे सांगितले. सेंट्रल एक्साइज मध्ये दरम्यान माझे काही मित्र झाले होते. तुम्ही मेरिको कडून लेखी लिहून घ्या की एक्साइज त्यांची लायबिलिटी आहे आणि भविष्यातील सर्व एक्साइज लायबिलिटी त्यांचीच राहील. नाहीतर हे मारवाडी गुजराती एखाद्या मराठी माणसाला फसवण्यात माहिर. आज तुम्हाला गोड बोलून उद्या ते किती कोटींना खड्ड्यात घालतील हे सांगता येत नाही. तुम्हाला सेंट्रल एक्साइज ड्युटी चुकवल्यामुळे जेलमध्येही जावे लागेल. सेंट्रल एक्साइज मधला मित्र मला म्हणाला. 1.5-2 वर्षात एक्साइज लायबिलिटी सुमारे 30 कोटींच्या वर गेली होती. मी उत्पादन थांबवले. सी माधवन भेटायला आला. आय एम लिव्हिंग दिस कंपनी बट आय वॉन्ट टू कॉशन यू अबाउट मेरिको. They are not going to take the liability for central excise. They are just pulling you and they are creating another party for hair and care by making the same product Merico's hair and care. New party is in Vashi. His name is Devika Plastics. He is starting soon. बिंदू माधवन म्हणाला.
मी श्री महेश पाटील जे दीर्घकाळ मेरिकोमध्ये काम करत होते त्यांना विचारलं. त्यांनीही त्यांना तशीच माहिती मिळाल्याचे सांगितले. श्री महेश पाटील हे मेरिको विषयी नेहमी सांगायचे, आमची मेरिको आमच्या कामगारांना निरोध म्हणजे कंडू म्हणून वापरते. वापरा आणि काम केल्यावर फेकून द्या, अशी कंपनीची वृत्ती. खादीचे कपडे घालणारे पाटील आम्हाला सगळ्यांना सांगायचे. पण टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडला एखाद्या निरोध किंवा कंडोमप्रमाणे वापरले जाईल असे मलाही तेव्हा वाटले नव्हते. आम्ही मेरिकोच्या सेंट्रल एक्साइज लायबिलिटीचा निकाल लावल्याशिवाय हेअर अँड केअर प्रॉडक्ट टार्गेट फार्मा लिमिटेडचे आणायचे असा टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड बोर्ड ऑफ डायरेक्टरचा निर्णय झाला आणि सगळेजण त्याच कामाला लागले. आम्ही मेरिकोचे काम थांबवले. मेरिको इलिगली हेअर अँड केअरचे प्रोडक्शन मेरिकोज हेअर अँड केअर म्हणून देविका प्लास्टिक्स मधून करते याविषयी तक्रार अन्न आणि औषध प्रशासनाकडे गेली. मेरिकोला आमच्यावर झालेल्या अन्यायाचे काहीच नव्हते. एकूण सुमारे 30 कोटींची लायबिलिटी मेरिकोमुळेच आमच्यावर बसली होती. याविषयी मेरिकोची जबाबदारी स्पष्ट करणारे पत्र द्या असे सांगूनही मेरिको तसे पत्र टार्गेटला देत नव्हता. आता लढाईला खरी सुरुवात होत होती. करेंगे या मरेंगे या एकाच भावनेने आम्ही सारे कामाला लागलो.